नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवा परीक्षेकरिता जी जे अभ्यासक्रम आपल्याला देण्यात आलेला आहे वेगवेगळ्या विषयांचा, याची आपण डिटेल टॉपिक लिस्ट पाहणार आहोत. आयसीडीएस विषय असेल म्हणजे मराठी असेल, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर मॅथ रिझनिंग असेल, सामान्य ज्ञानमधील कोणते विषय आहेत आणि त्यामधील कोणते घटक आहेत, हे सर्व मी बोर्डवरती लिहिलेलं आहे. जसं की तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन असेल, प्रत्येक विषयाचे टॉपिक कोणते आहेत, काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. तर त्याकरिता आपण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. याचे स्क्रीनशॉट जरी घेतले तरी चालतील, जेणेकरून आपल्याला अभ्यासाला एक फायदा मिळणार आहे. ओके, तर याचं डिटेल टॉपिक लिस्ट पाहण्यापूर्वी आज 1 एप्रिल आहे. 1 एप्रिल पासून नवीन बॅच आपण सुरू करत आहोत आणि सर्व या बॅचेस वरती महा डिस्काउंट ऑफर आहे. म्हणजे तुम्हाला कमी पैशामध्ये 1 वर्षाकरिता ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल असेल. यामध्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक, टेस्ट सिरीज, बुक नोट्स, त्यासोबतच तुम्हाला मी आपला जो ग्रुप आहे त्यावरती ज्या प्रत्येक विषयाच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला प्रिंट आउट सुद्धा करता येतील. तर दर महिन्याला झूम मीटिंग, पीवायक्यू, आतापर्यंत झालेले जे क्वेश्चन पेपर आहे त्याचं अनालिसिस, अतिसंभाव्य, एमसीक्यू, टॉपिक वाईज, हे सगळं तुम्हाला बॅच मध्ये दिलं जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे. तर ही आपण अंगणवाडी सुपरवायझर करिता महा डिस्काउंट ऑफर असणार आहे. ही बॅच आताच तुम्हाला जॉईन करायची, जेणेकरून तुम्हाला यामध्ये पहिल्यापासून जे लेक्चर होत आहेत प्रत्येक विषयाचे ते बघायला मिळतील रेकॉर्डिंग स्वरूपात किंवा लाईव्ह स्वरूपामध्ये. ओके, आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपला जो व्हिडिओ आहे आजचा अत्यंत महत्वपूर्ण आहे, जे की तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात. आयसीडीएस विषयाचा एक संपूर्ण अभ्यासक्रम, तुमचा जो सिलेबस आहे एक्झाम करिता तुम्हाला दिलेला आहे. तर एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणांचा पेपर हे असेल. एक प्रश्न 2 गुणांकरिता. याचं एकदा पेपरचं मार्क डिस्ट्रीब्युशन एकदा बघून घ्यायचंय तुम्हाला. याचं लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, किंवा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढू शकता. व्यवस्थितरित्या तुम्हाला मी हे सांगतोय. विषय आहेत मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर असेल, सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके किंवा जीएस बोलतो, जनरल स्टडी, जनरल नॉलेज, गणित बुद्धिमत्ता, आयसीडीएस व पोषण अभियान आणि कम्प्युटर, हे फक्त दिलेलं आहे तुम्हाला. याचं इन डिटेल जे टॉपिक लिस्ट आहे ते पुढच्या स्लाइड मध्ये असणार आहे. मराठी व्याकरण 10 प्रश्न 20 गुणांकरिता, इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न 20 गुण असतील. त्यानंतर सामान्य ज्ञान जीकेचे 20 प्रश्न असतील, 40 गुण मिळून देणार आहेत आपल्याला 200 पैकी. गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण, यामध्ये 40 पैकी 30 प्रश्न 30 मार्क आपल्याला बुद्धिमत्ता आणि 10 मार्क गणितावर असणार आहेत. त्यानंतर आपला जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे आयसीडीएस व पोषण अभियान, याचे एकूण 30 प्रश्न असतात आणि 60 गुण मिळणार आहेत आपल्याला. ओके, आउट ऑफ मार्क मिळण्याची या विषयामध्ये संधी आहे. त्यानंतर कम्प्युटर सुद्धा एकदम बेसिक असते. 10 प्रश्न 20 गुण असतात त्याचे. असे एकंदरीत 100 प्रश्न आणि 200 गुणांचा हे पेपर पॅटर्न आहे. हे एकदा मी थोडं थांबतोय, तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा नोट डाऊन करायचं असेल तर करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, कारण तर कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी आपल्याला त्या परीक्षेचा पेपर पॅटर्न, त्या परीक्षेचा सिलेबस इन डिटेल माहिती असणं किंवा पाठ असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपली यशाची पहिली पायरी या ठिकाणी आपण पार करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचा, ज्या महिलांचा आयसीडीएसचा संपूर्ण अभ्यासक्रम पाठ आहे, त्या महिलांना चांगले मार्क पडतात. का पडतात तर मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे, तर नेमकं सिलेबस जर माहित असेल तर आपल्याला नेमकं काय वाचायचं हे माहिती राहतं. पेपर असेल किंवा मॅगझिन असेल किंवा पुस्तक असेल तर सगळं आपण फापट पसारा वाचत बसत नाही. पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचण्याची कोणत्याच पुस्तकाची आवश्यकता भासत नाही. तर मराठी व्याकरण मध्ये एकूण 30 टॉपिक आहेत. हा विषय मी स्वतः घेतोय आणि शब्दसंग्रह 10 टॉपिक आहेत. जशाच तसे प्रश्न आपल्या नोट्स मधले येणारच आहेत, कारण हे पूर्ण अनालिसिस आतापर्यंत केलेलं आहे आणि ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार आहे. म्हणजे वर्णमाला, संधी असेल, प्रयोग, समास, त्यानंतर शब्दांच्या जाती, वाक्य पृथक्करण असेल, वाक्याचं रूपांतर असेल, वृत्त, अलंकार, हे सगळं घेतलं जातं. त्यासोबतच शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, त्यानंतर अलंकारिक शब्द असतील, म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर लेखक, त्यांचे प्रसिद्ध पुस्तके, त्यांना मिळालेले पुरस्कार. ओके, त्यांचं सर्व आपण या मराठी व्याकरण मध्ये करणार आहोत. 10 प्रश्न 20 गुण तुम्हाला आउट ऑफ मिळवून देण्याची हमी या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर इंग्लिश करिता 10 प्रश्न आहेत. त्यामध्ये 10-20 टॉपिक, यामध्ये पार्ट ऑफ स्पीच पासून ते आर्टिकल, क्वेश्चन टॅग, डिग्री, व्हॉइस असेल,
एरर सगळं काही आपण या ठिकाणी घेणार. रोकॅप मध्ये सिनॉनिम्स, अँटोनिम्स असतील, वर्ड वर्ड सबस्टिट्यूशन असतील, एरर असतील, हे सगळं पालन सुरीच्या बुक मध्ये जसं दिलेलं आहे त्या स्वरूपामध्ये घेतलं जाणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ता 30 टॉपिक आहेत दोन्हीचे मिळून, म्हणजे 15-15 टॉपिकच महत्त्वाचे आहेत आपल्याला, जे परीक्षा विमुख आहेत विचारले जातात नेहमी, त्याच्या ट्रिक्स नुसार मॅडम शिकवणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान हा जो आपला कळीचा मुद्दा आहे, यामध्ये मार्क येत नाहीत, तर सिलेबस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इतिहास फक्त दिलेला आहे त्यांनी, आधुनिक भारताचा इतिहास, त्यासोबतच महाराष्ट्राचा इतिहास पर्टिक्युलरली याकरिता काय वाचायचं आणि समाज सुधार करिता काय वाचायचं, मी बुक लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. काय करायचं आहे, याच्यात नोट्स आपल्याकडे आहे, जयशिवराव पवार सरांचा असेल, काठाळ सरांचा असेल, किंवा 11वीचे इतिहास किंवा भिडे पाटलाचं बुक आहे, त्यामधून आपण सगळं कलेक्ट डाटा केलेला आहे. माझ्या स्वतःच्या सुद्धा नोट्स आहेत, ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस सगळा संग्रहित डाटा या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. भूगोल जास्तीत जास्त तुम्हाला विशेषतः महाराष्ट्राचा भूगोलवरतीच प्रश्न विचारले जाणार आहेत. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत 15 ते सगळे घेतले जाणार आहेत. चांगल्या प्रकारे 2 ते 3 पुस्तकाचा संदर्भ या ठिकाणी घेतला जाईल. भारताचा जास्त करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर राज्यघटनेमध्ये तुम्हाला राज्यघटनेचे महत्त्वाचे 7 ते 8च टॉपिक आहेत. जसं की राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य, मूलभूत वैशिष्ट्य, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर राज्य विधिमंडळाची संरचना माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, वरती केंद्रामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान, त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, आणि महाधिवक्ता म्हणजे काय, महान्यायवादी म्हणजे काय, एकूण किती परिशिष्ट, किती कलम पाठ करायचे आहेत, आणि त्यासोबत पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेमध्ये पर्यंत आपण एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला महत्वाचं चांगल्या प्रकारे, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा राज्यघटना आणि पंचायत राज. ओके, आपल्याशी रिलेटेड आहे ग्रामीण भाग किंवा शहरी भागाशी, तर हे सुद्धा तुम्हाला अभ्यासाकरिता असणार आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये सगळं काही करायचं नाही. दारिद्र्य, गरिबी असतील, पंचवार्षिक योजना असतील, आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये असतील, 4 ते 5 टॉपिक जरी केली तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळणार आहे. सामान्य विज्ञानकरिता ही सगळी पुस्तक वाचायचं काम नाही, यामधला डाटा आपण घेतलेला आहे 5वी ते 10वीचा. त्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला जे करंट अफेअर्स आहेत प्रादेशिक, राष्ट्रीय लेवलचेच विचारले जाणार आहेत, आणि मागील 1 वर्षापूर्वीचे, म्हणजे तुमची जर एक्झाम आता असेल तर या आतापर्यंत मागच्या 1 वर्षाचे किंवा आताचे 4 ते 5 महिन्याचे प्रश्न परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. हा पूर्ण तुम्हाला मी सांगितलेला आहे. नॉन टेक्निकल, आता टेक्निकल आयसीडीएस मध्ये शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण मी एवढं तुम्हाला पद्धतशीररित्या जे कोणते टॉपिक मेन सब्जेक्ट आहे त्याचा टॉपिक, सब टॉपिक कोणते आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. आयसीडीएस व क्वेश्चन अभियान जो आपला जिव्हाळ्याचा प्रश्न विषय आहे, कारण आपल्याला 30 पैकी 60 मार्क देणारा विषय आहे 200 पैकी. तर यामध्ये अंगणवाडी इतिहास व कार्य असतील, महिला आणि बालक कायदे असतील, महिला आणि बालकांच्या योजना, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना असतील, त्या डिटेलमध्ये घ्यायचे आपल्याला. लसीकरण टॉपिक असेल, प्रसूतीशास्त्र असेल, मानवी शरीर, जंतू संसर्ग, साथीचे रोग, ओके, इपिडेमॉलॉजी, रोगशास्त्र, त्यानंतर पोषण आहार असेल, महिला आणि बालकांचे आयोग असतील, विविध अंगणवाडी संघटना असतील, आंतरराष्ट्रीय संघटना महिला आणि बालकांसंदर्भात, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत या क्लासमध्ये. त्यासोबत संगणक आहेत, संगणकाचे प्रकार, आउटपुट डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस कोणते आहेत, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, हे सगळं जसं की परीक्षेमध्ये एकदम बेसिक तुम्हाला विचारलं जाणार आहे ते घेतलं जाणार आहे. ओके, तर हा पूर्ण तुमचा आयसीडीएस विषयाचे संपूर्ण टॉपिक लिस्ट होती. डिटेल टॉपिक लिस्ट आपण पीडीएफ सुद्धा देणार आहोत तुम्हाला सिलेबसच्या. मराठीचे कोणते आहेत, इंग्लिशचे कोणते आहेत, आयसीडीएसचे अजून वेगळे टॉपिक कोणते आहेत, इतिहासामध्ये कोणते आहेत, म्हणजे 1857 पासून ते 1947 पर्यंत करायचं आहे. महाराष्ट्र इतिहासामध्ये कोणत्या समाज सुधारकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्याचे सुद्धा आपण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर हे आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं किंवा ज्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत, तसेच ज्या अंतर्गत भरतीची तयारी करतात त्या महिलांसाठी सुद्धा डिपार्टमेंटल एक्झामचे आपण प्रिपरेशन करून घेत आहोत. आयसीडीएस क्वेश्चन विषय असेल, पीवायक्यू आणि एमसीक्यूचा सराव घेतला जाईल. त्यानंतर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स तुम्हाला पीडीएफ सुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, आणि आपल्या मैत्रिणीपर्यंत, आपल्या ज्या सहचरणी आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, थँक्यू.